जय शिवराय मित्रांनो तुमच्या शेताला ताराचे कुंपण किंवा कंपाऊंड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक योजना आणलेली आहे आणि ती म्हणजे तार कुंपण योजना। आणि यामुळे शेतकऱ्यांचे जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून त्यांच्या पिकाचे संरक्षण होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये लोखंडी ताराचे कुंपण करण्यासाठी 90% अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या पिकाचे जंगली आणि पाळीव प्राण्यांमुळे नेहमीच नुकसान होत असते। यामध्ये रानडुकर असतील, जंगली ससे असतील, रोही असतील, हरणे असतील किंवा माकडं, वानर यांसारखे अनेक जंगली आणि पाळीव प्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन त्यांच्या पिकांचे नेहमीच नासधूस करत असतात। आणि यावरच एक उपाय म्हणून राज्य शासनाने एक योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लोखंडी ताराचे तार कंपाऊंड करण्यासाठी 90% अनुदान देत आहे। यामध्ये शेतकऱ्यांना 2 क्विंटल लोखंडी तार आणि 30 खांब देण्यात येतात। म्हणजेच एका शेतकऱ्याला 2 क्विंटल लोखंडी तार आणि 30 खांब खरेदी करण्यासाठी जेवढी रक्कम लागणार आहे त्यापैकी 90% रक्कम शासन अनुदान म्हणून त्या शेतकऱ्याला देणार आहे आणि त्या शेतकऱ्याकडून फक्त 10%च रक्कम घेतली जाईल। यामध्ये सरकारने काही अटी घालून दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये पहिली अट अशी आहे की तुमची ही जमीन अतिक्रमण केलेली नसावी, तुमची ही जमीन स्वतः खरेदी केलेली किंवा वारसा हक्काने तुमच्याकडे आलेली असावी, म्हणजेच तुमच्या नावाने सातबारा असून तुमचा त्या जमिनीवरती मालकी हक्क असावा लागतो। यामध्ये दुसरी अट म्हणजे वन्य क्षेत्रांतर्गत तुमची जमीन येत नसावी, म्हणजेच यामध्ये देखील तुमची जमीन ही स्वतःच्या मालकीची असावी लागते। यामध्ये सर्वात महत्त्वाची अट ती म्हणजे अशी की शेतकऱ्याला एक यामध्ये ठराव द्यायचा आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याला असं लिहून द्यायचं आहे की ज्या क्षेत्रावरती शेतकरी तार कुंपण करणार आहे त्या शेतामध्ये तो शेतकरी पुढील 10 वर्षे शेतीच करणार आहे। हा ठराव तुमचे जमिनीचे कागदपत्रे, तुमचे वैयक्तिक काही कागदपत्रे आणि विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये नेऊन दाखल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता। तर मित्रांनो, हे होतं शेतकऱ्यांसाठीचं अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट। आणि ज्या शेतकऱ्यांना या जंगली किंवा पाळीव प्राण्यांचा त्रास असेल त्यांनी या तार कुंपण योजनेचा अवश्य लाभ घ्यावा। आणि इतर काही शेतकऱ्यांना जर पाईपलाईन संबंधित अनुदान पाहिजे असेल तर मी यापूर्वीच पाईपलाईन संबंधित अनुदानाचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर स्क्रीनवर तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असेल, तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाईपलाईनवरती कशा पद्धतीने अनुदान मिळणार आहे ते देखील तुम्हाला यामध्ये कळेल। धन्यवाद।